भाजपमध्ये गेल्यानंतर आपण सर्वजण एकटे पडू आणि हा तुमचा वाट हा कुठेतरी जखमी होईल. म्हणून त्यांना एवढंच सांगायचंय आम्ही जिंदा आहे आणि कोणामुळे हे यश आपल्या सर्वांना बघायला मिळत असेल हे फक्त तुमच्या सर्वांमुळे. इथं असलेले स्वाभिमानी जनता, सामान्य लोक, माता भगिनी, कार्यकर्ते आणि भक्त पदाधिकारी यांच्यामुळे विजय आपल्या सर्वांना बघायला या महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम घोटाळ्यामुळे असेल, जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे असेल, नाही पैशाचा वापर आपल्या विरोधात जास्त केल्यामुळे आपल्या विचाराने जास्त आमदार निवडून आले नाही. मोठे मोठे नेत्यांना पराजय स्वीकारावा लागला. पण एवढी मोठी सुनामी या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सुद्धा हा तुमचा कार्यकर्ता ही या कार्यकर्त्याची मोठ्या सुनामीमध्ये सुद्धा तरली आणि कोणामुळे तरली असेल तर ती तुमच्यामुळे इथं हा उत्सव विजय उत्सव साजरा करत असताना आपल्या कोणाच्या मनामध्ये एक तीळ मात्र शंका आली नाही की आज पाऊस येईल. पण म्हणतात ना प्रेमाने आणि चांगल्या विचाराने एखादा विषय जेव्हा आपण हाती घेतो, एखादा उत्सव साजरा करतो, तेव्हा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पाऊस सुद्धा त्या ठिकाणी येत असतो आणि पवारांच्या हातावर डोक्यावर आणि अंगावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काहीतरी वेगळं होतं. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विजयाची यात्रा आपण सगळ्यांनी काढली. अनेक पत्रकार पदाधिकाऱ्यांनी काढली. सगळ्यांचं नाव सांगितलं गेलं. जे प्रामाणिक पदाधिकारी जे प्रामाणिकपणे काम केले त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी फक्त चक्कोगिरी केली. प्रत्येक इलेक्शन हे तुमचं आहे आणि त्या इलेक्शनमध्ये शहराचं सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो. 3,000ची फक्त सांगेल तुम्ही सर्व काही ठेवा. येत्या काळामध्ये तुमच्या बरोबर मी प्रामाणिकपणे राहील. तुमच्या कोणाच्याही केसाला हात कुणी लावणार नाही. हा विजय तुमचा विजय, हा विजय लोकांचा विजय, हा विजय इथं असलेल्या कार्यकर्त्यांचा विजय. जनशाहीच्या विरोधात, पैशाच्या विरोधात, जातीवादाच्या विरोधात, धर्मवादाच्या विरोधात आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराज बंधू भाव मनामध्ये ठेवून कुठलाही भेदभाव मनामध्ये न ठेवता आजपर्यंत आपण सर्वांनी काम केलंय आणि असाच काम येत्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचे. त्यावेळेस जाता आपल्या सर्वांना विनंती आहे की भाजपने समाजामध्ये मी केलंय आपल्या सर्वांची जबाबदारी आणि बंधुभाव आणि सगळ्या समाजाला एकत्रित या परिसराचा या पवित्र भूमीचा विकास त्या ठिकाणी करायचा का नाही करायचा. छत्रपती शिवाजी महाराज